नमस्कार. बाजारातून लाल बुंद टोमॅटो आणली. म्हटलं चला टोमॅटोचं भरीत करूया. टोमॅटो घेतली आणि स्वच्छ धुवून काढली. अगदी असं पाण्यामध्ये घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली आणि मग ही टोमॅटो उभी उभी अशी चिरून घेतली. आणि आता म्हटलं ही जरा तेलावर फ्राय करून घेऊया म्हणून कढईमध्ये तेल घातलं आणि थोडीशी कढई अशी फिरवून घेतली, म्हणजे सर्व कढईला तेल लागलं. फ्राय पॅनमध्ये पण करू शकतो. आणि मग असे सगळ्या ह्या फोडी आहेत ना टोमॅटोच्या, त्या मी कढईमध्ये ठेवल्या आणि त्यावर झाकण ठेवलं. छानपैकी शिजून निघालेली आहेत. आणि हे बघा, साल अगदी व्यवस्थितपणे टोमॅटोची निघती आहे. ते सर्व सालं काढून घेतलेली आहेत मी. आणि आता ही सालंसुद्धा मी बाजूला काढून ठेवणार आहे, कारण त्याला पण गर चिकटलेला असतो. आणि उरलेली टोमॅटो मी जरा हातानेच मॅश केली. आपण मॅशरने पण करू शकतो, काहीच प्रश्न नाही. हे बघा, मी अशी वाटीत काढून ठेवले. मी पाणी घालून नंतर ते छानपैकी पिळून घेणार आहे ती सालं. थोडा बहुत गर लागलेला असतो, तो आपल्याला मिळून जाईल. आणि अशा प्रकारे हे तयार करून ठेवलेले. आता फोडणीची तयारी केली. कढईमध्ये तेल तापत ठेवलं, जिरं, राई आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा. मी 3 कांदे घेतले मध्यम आकाराचे. कोथिंबीर चिरून टाकली त्याच्यावर आणि लसूण आणि हिरवी मिरची त्याचा खरडा घातला. हळद, हिंग हे घातले आणि हे लाल तिखट आहे ना ते घातलेलं आहे. आणि हा माझा मिक्स मसाला आहे, ज्याच्यामध्ये गरम मसाल्याचे जास्त वाणे आहेत. गूळ आणि साखर, थोडासा आंबूळपणा असतो टोमॅटोला म्हणून. आणि त्याच्यानंतर खवलेला ओला नारळ आणि थोडासा ना नेमका समोरच माझ्या शेंगदाण्याचा कूट होता, म्हटलं तोही घालूया. आणि ते शिजवलेलं टोमॅटो जे होतं ते घातलेलं, म्हणजे फ्राय करून घेतलं होतं ना ते. आणि बघा, मी म्हटलं ना की सालामध्ये पण गर असतो, तर तोही मी जरा पाण्यामध्ये पिळून घेतली सालं आणि तेही घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपलं हे टोमॅटोचं भरीत तयार झालेलं आहे. पहा बरं, मस्त अगदी जेवणाची लज्जत वाढवणारं हे टोमॅटोचं भरीत रेडी टू ईट. थँक्यू.